नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. भयकथा भाग 6. बुऱ्याच्या घरून बाहेर पडल्यावर गुरुजी ऋषिकेशला घेऊन घराबाहेर असलेल्या काळभैरवाच्या मंदिरात गेले आणि एक लाल पिवळ्या रंगाचा धागा, काही कवड्या आणि पिवळी मोहरी अशा काही वस्तू पुजाऱ्यांच्या हातात दिल्या. पुजाऱ्यांनी त्या देवाजवळ ठेवून त्यावर मंत्रोच्चार सुरू केला. हे भैरवनाथाचं मोठं जागृत मंदिर आहे. भैरवनाथ म्हणजे दुष्ट शक्तींचा कर्दनकाळ, भोलेनाथाचा उग्र अवतार. चल, त्याच होतंय तोवर थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसूया, असं म्हणून गुरुजी खाली उतरून आले आणि हिरवळीवर बसले. मंदिर पूर्ण काळ्या घडीव दगडांनी बांधलेले आणि भव्य होते. मंदिराचा परिसरही अतिशय नयनरम्य होता. गुरुजींनी सोबत आणलेली छोटीशी बॅग उघडली आणि त्यातले सँडविचेस आणि थर्मासमध्ये आणलेली कॉफी ऋषिकेशला देऊ केली तेव्हा त्याला त्यांचे फार कौतुक वाटले. खाता खाता त्याने प्रश्न विचारला, आता तुम्ही त्या वस्तू देवाच्या इथे ठेवल्या, निर्जीव मूर्तीजवळ त्या वस्तू ठेवून काय साध्य होणार आहे? ही अंधश्रद्धा नव्हे का गुरुजी? मुळीच नाही. एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो त्या मागचा कार्यकारण भाव जर आपल्याला माहीत असेल तर ती अंध नव्हे डोळस श्रद्धा झाली. कशी? मला एक सांग. काल तू आला होतास तेव्हा कोणत्या अवस्थेत होतास? खूप भ्यालो होतो मी. मला सुटका हवी होती. मग तसं होतं तर आता तू इथे माझ्याबरोबर कसा? तुम्ही मला म्हणालात देवाजवळ डोकं टेकून ये म्हणून आत गेलो आणि मतपरिवर्तन झालं. मग तू अंधश्रद्धा आहेस असं मी म्हणू शकतो का? नाही, मी तुमच्यावर विश्वास ठेवून आलोय, कारण तुम्ही मला दिसता. देव कुठे दिसतो? फक्त मी दिसतो. या विश्वासाने तुझं मत परिवर्तन झालं. तुला एक प्रश्न विचारण्याव्यतिरिक्त मी असं काय केलं ज्यामुळे तू आज घरी सुरक्षित ठिकाणी जायचं सोडून माझ्याबरोबर इथे आलायस? यावर ऋषिकेश निरुत्तर झाला. हे बघ, तुला थोडक्यात सांगतो. मॅटर आणि एनर्जी ही विश्वासाची दोन उत्पत्ती स्थाने आहेत. कधी आपण मॅटरवर काम करतो, कधी एनर्जीवर. आणि जेव्हा एनर्जीवर काम करतो तेव्हा ती दिसत नाही, तिला फील करावं लागतं. एनर्जी म्हणजे काय तर फिलिंग्स म्हणजेच भावना. हे इक्वेशन लक्षात ठेव. इमोशन एनर्जी प्लस मोशन. या मंदिरात जी एनर्जी आहे तिला फील केलंस, त्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवलास तर ती तुझं काम करेल, कारण एनर्जी वेव्स या मनाच्या तरंगानुसार सतत बदलत असतात. तू जेवढा मनाने खंबीर तेवढी एनर्जी स्ट्रॉंग. तू इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहेस तरी मी तुला एक बेसिक प्रश्न विचारतो. मला एक सांग, तू मोबाईल चार्ज करतोस म्हणजे काय करतोस? चार्जर कनेक्ट करतो इलेक्ट्रिसिटी पॉईंटला, बरोबर. आता तो चार्जर काय काम करतो? AC म्हणजे AC अल्टरनेटिंग करंट, तो DC डायरेक्ट करंट मध्ये कन्वर्ट करतो, करेक्ट. मग आता मी तेच केले. या वस्तू आत देऊन त्या चार्ज करून घेतल्या, कारण तर मंत्रांनी या वस्तू मी अभिमंत्रित म्हणजे भारित करून घेतल्या. यामध्ये मोबाईलच्या जागी या वस्तू आहेत असं समज. इलेक्ट्रिसिटी म्हणजे भैरवनाथाकडून येणारे आशीर्वाद आणि चार्जर म्हणजे ते मंत्र जे त्या पुजाऱ्यांनी ठराविक संख्येने म्हटले. आता झाले असेल त्यांचे मंत्र म्हणून. चल, वस्तू घेऊन निघू आपण. वाटेतून येताना गुरुजींनी ऋषिकेशला पुढचे 3 दिवस अजितेशवरच राहायला बोलवले आणि ऋषिकेशने ते मान्य केले. हॉस्टेलवर गेल्यानंतर त्याने बॅग भरली. बाबांना फोन करून सांगितलं की तो पुढच्या आठवड्यात येणार आहे आणि रेक्टरला सांगून तो निघाला. दुपारी गुरुजींकडेच जेवण झालं. सुमतीने सुगंधाबरोबर त्याचा डबा पाठवला होता. त्याचे जेवण झाले. गुरुजी सकाळी त्याला ब्रेकफास्ट करतानाही दिसले नाहीत आणि दुपारी जेवतानाही दिसले नाहीत. पण उपास वगैरे असेल असा विचार करून तो गप्प बसला. नाही म्हणायला सुगंधाला पाहून त्याला पवनची आठवण आली. गेल्यापासून पवनचे 2-3 वेळा फोन आले होते, पण ऋषिकेशने त्याला उत्तर दिले नव्हते. आता लगेच त्याने पवनला फोन लावला. थोड्या गप्पा मारून मग काहीतरी जुजबी कारण सांगून 1 आठवड्याने गावी जाईन असे सांगून फोन ठेवून दिला. गुरुजींच्या देवघरातच उजव्या बाजूला एक छोटी खोली होती. बहुधा त्यांच्या साधनेची खोली असावी. दुपारी आल्यापासून ते तिथेच होते. ऋषिकेशचे जेवण झाल्यानंतर त्याने थोडा वेळ वाचन वगैरे केले. मोबाईलवर थोडा टाईमपास झाला. मग चक्क त्याने ताणून दिली. संध्याकाळी एक लांबवर चक्कर मारून परत येत असताना बंगल्यात कोणीतरी आलेले दिसले. तो भुऱ्या होता.
गुरुजी बहुधा अजूनही त्यांच्या खोलीत होते, म्हणून भुऱ्या पायऱ्यांवर त्यांची वाट पाहत बसला होता. ऋषिकेश बंगल्यापर्यंत पोहोचताच तो उठून उभा राहिला. अरे चल की आत. नाही, मी इथंच बरा आहे दादा. गुरुजींनी एक सांगावा धाडायचा होता. अगोर उज्जैनलाच होता महिनाभरापूर्वी. काल मुक्कापालिक साधना करताना त्याची एक चूक झाली आणि त्यातच तो गेल्या. काल ध्यानात त्याचा आत्मा बोलत होता. त्याला आता नवीन ध्येय पाहिजे आहे. निरोप सांगून भुऱ्या गेला. त्यातले ऋषिकेशला काही कळले नाही. रात्री सुगंधा डबा घेऊन आली. तिच्याशी बोलत बोलत त्याने जेवण उरकले. तिच्याकडून कळलं की गुरुजी जेवतच नाहीत. ही माहिती त्याच्यासाठी अनोखी होती. अन्न ग्रहण करत नाहीत, काहीसुद्धा नाहीत. इम्पॉसिबल. गुरुजी नक्की आहेत कोण? किती गूढ आहे हे सगळं. दुसऱ्या दिवशीची सकाळ. ऋषिकेशला जाग आली तेव्हा सूर्यकिरणाचे कवडेसे साऱ्या घरभर पसरले होते. एक वेगळंच चैतन्य सर्वत्र पसरलेलं दिसत होतं. देवघरातून घंटेचा किणकिणता निनाद येत होता. म्हणजे गुरुजींची पूजा आटोपत आली होती. पटापट आवरून आंघोळ करून ऋषिकेश त्यांच्या शेजारी येऊन बसला. त्यांची प्रार्थना चालू होती. प्रार्थना आटोपून दोघे बाहेर आले तेव्हा ऋषिकेशने भुऱ्याचा निरोप त्यांना आठवला तसाच सांगितला. यावर गुरुजी विचारमग्न होत म्हणाले, उद्या दुपारपर्यंत अमावस्या लागते आणि परवा सकाळी समाप्ती. म्हणजे तसा अघोरकडे रात्रीचा फार वेळ उरत नाही. तो ज्या काही हालचाली करेल ते आज संध्याकाळनंतर सुरू करेल, तेही भुऱ्याच्या मदतीने. भुऱ्या त्याला का मदत करेल? तो तर आपला माणूस आहे ना. भुऱ्या कोणाचाच नाही. जिथे त्याला फायदा असेल तो तिथला. त्यामुळे त्याच्यावर जास्त विसंबून राहू नकोस. त्याला नवीन देह हवा आहे. याचा अर्थ कळतोय ना तुला? त्याचे पुढचे लक्ष तू आहेस. मी आसपास नसताना कुणीही तुला काहीही निरोप दिला, कुठेही बोलावलं तरी जायचं नाही. लक्षात ठेव. तुला खूप अलर्ट राहिलं पाहिजे. ऋषिकेश एकदम शहारला. त्यावर गुरुजी त्याला म्हणाले, घाबरू नकोस. भगवंतासमोर आपण दोघेही बसलो आहोत. त्याला स्मरून सांगतो, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुला काहीही होऊ देणार नाही. अजूनही तुला शंका असेल तर मी तुझ्यासाठी स्पेशल गाडीची व्यवस्था करतो. तू तुझ्या घरी जाऊ शकतोस. पण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो संध्याकाळच्या आत घे, कारण नंतर सगळेच अवघड होऊन बसेल. गुरुजी, माझा निर्णय मी कालच सांगितला तुम्हाला. मी आता मागे हटणार नाहीये. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. छान. एवढा निश्चयी स्वभाव पाहिजे, म्हणजे मग यश आपल्या पायाशी लोळत घेत येतं. चला तयारीला लागूयात. असं म्हणून दिवसभर गुरुजी त्यांच्या साधनेच्या खोलीमध्ये काहीतरी वाचन करत बसले होते. आसपास विविध हस्तलिखिते आणि पोथ्या पसरल्या होत्या. दुपारी सुगंधा डबा घेऊन आली. त्यात मुगाच्या डाळीची साजूक तूप घातलेली खिचडी आणि केळीचं शिकरण. हे पाहून ऋषिकेशने प्रश्नार्थक चेहरा केला. तेव्हा तिने आत बसलेल्या गुरुजीकडे बोट दाखवले. त्यांनी हलका आहार घ्यायला सांगितलाय आज तुला. जेवण झाल्यावर ती निघून गेली. उतरती उन्ह बागेत सगळ्या फुलझाडावर सोनेरी पांघरून घातल्यासारखी पसरली होती. ऋषिकेश गुलाबांच्या रोपाजवळ काहीतरी खटपट करत बसला होता. शुक शुक आवाजाच्या दिशेने त्याने वळून पाहिले. सुगंधा त्याला बोलवत होती. महद आश्चर्याने त्याने तिच्याकडे पाहिले, कारण मगाशीच ती गेली होती. आता लगेच परत कशी येईल? तिचे भिरभिरते डोळेही त्याला नवीन होते. तो उठून तिच्याजवळ जायला निघणार, तोच गुरुजींनी आतून त्याला जोरात आवाज दिला. त्याबरोबर ऋषिकेश पळतच आत गेला. इकडे ये. गुरुजींनी त्याला जवळ बोलावून त्याच्या हातावर एक पंचरंगी धागा बांधला. हे काय? हा माझा CCTV कॅमेरा आहे असं समज. हातातून सध्या तरी काढू नकोस. आणि मगाशी तुला जी बोलावत होती ती सुगंधा नव्हती. पटकन कुठेही जाऊ नकोस. लक्षात ठेव, अजितेशच्या बाहेर तू सुरक्षित नाही आहेस.
एकदा उद्याची अमावस्या उलटली की मगच तुझा धोका टळणार आहे. ऋषिकेश मुकाटपणे आत गेला. आता या बंगलीच्या एवढंच काय, पण खोलीच्याही बाहेर यायचं नाही, असे त्याने मनोमन ठरवले. गुरुजी पुन्हा एकदा त्यांच्या साधनेच्या खोलीमध्ये जाऊन बसले. कंटाळा येऊन तो बेडवर पडून राहिला. आत्ताशी संध्याकाळचे 6 वगैरे वाजले असतील. पडून पडून ही कंटाळा आला होता. भूक लागली होती. किती वेळ असे निष्क्रिय राहायचे? तरीही तो तसाच पडून राहिला. दुसरे काही करण्याचीही इच्छाही होत नव्हती. काही वेळाने सर्वत्र काळोख दिसू लागला. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली आणि अचानक ऋषिकेशच्या मनाची चलबिचल सुरू झाली. चित्रविचित्र विचार मनात डोकावू लागले. का पडतोय मी इथे असा बांधून घातल्यासारखा? कोण हे गुरुजी? 2 दिवसापूर्वी मी यांना ओळखत तरी होतो का? आणि आता त्यांच्या प्रत्येक शब्दावर हुकूम मी चाललोय का? माझा आणि त्यांचा काय संबंध? आजपर्यंत बाबांनी पण मला कधी कसली ऑर्डर सोडली नाही. हे कोण सांगणारे? इथे जाऊ नकोस, तिथे जाऊ नकोस. वैताग आहे. मी असं किती काळ पडून राहायचं? कुठलं झाड आणि कसलं काय, सगळे माझ्याच मनाचे खेळ आहेत. उगाच काहीतरी फालतूपणा चाललाय. दिसतं तर काही नाही. आणि इतकी माझी काळजी आहे तर स्वतः कशाला आत जाऊन बसलेत? थांबायचं ना माझ्याजवळ. काळोख उत्तरोत्तर वाढत चालला तसा ऋषिकेशचा अस्वस्थपणा वाढत गेला. अखेर तो ताडकन उठला. सॅक उचलली. हातातला धागा ताडताड तोडून तो बाहेर पडला. भिंतीच्या कडेला लावलेली सायकल काढून त्यावर टांग टाकली आणि सायकल जोरात दामटत तो बस स्टँडकडे निघाला. मिळेल त्या बसने घरी जायचे असे त्याने ठरवले. गावात जरा लाईट होती आणि गजबज देखील होती. बस स्टँडपाशी आल्यावर त्याला बरे वाटले. तितक्यात बस देखील आली. तोंडाने शीळ घालत ऋषिकेश बसमध्ये चढला. बस पूर्ण रिकामी होती. ऐसपैस बसत त्याने कुंजरवाडीपर्यंतचे तिकीट मागितले. तासाभराने कुंजरवाडीला पोहोचू. तिथून पुढे बस मिळाली तर ठीक, नाहीतर सरळ प्रायव्हेट गाडी करून घरी जायचे असे त्याने ठरवले. खूप मोकळे मोकळे वाटत होते त्याला. घरी जायच्या विचाराने तो आणखी निवांत झाला आणि गार हवेने थोड्याच वेळात त्याला डुलकी लागली. भयकथा भाग 6 हा तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.